मित्रांनो, आपल्यासमोर आहेत सुप्रसिद्ध गाडा मालक राहुलभाई पाटील. तसेच आताच आपण बघितलं की आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे, रायगड, मुंबई, पालघर मुख्य प्रवक्ता म्हणून आज त्यांना संबोधलेले आहे आणि आजपासून ते कार्यरत झालेले आहेत. राहुल दादा, नमस्कार. नमस्कार. काल मीटिंग झाली आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेमध्ये. कुठेतरी 2 दिवसापासून वाद चालू होता वाईचे विलास पैलवान असतील आणि राहुलदादामध्ये. तर कुठून कुठेतरी संघटनेची मीटिंग झाली आणि त्या गोष्टीला फुल स्टॉप लागा म्हणून काहीतरी प्रयत्न झाले. तर आता काय सांगाल, बघायला गेलं तर कालपासून बरीचशी चर्चा चालू होती आणि कुठेतरी संघटना आज एकत्र बघायला भेटली, सगळे मित्रपरिवार एकत्र बघायला भेटले आणि विषयाला काहीतरी पूर्णविराम लागा म्हणून काहीतरी चालू होतं. काय सांगाल तुम्ही? खरं तर काल संघटनेच्या माध्यमातून मला कुठेतरी एक जिम्मेदारी दिली आणि जेव्हा संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी जिम्मेदारी दिली जाते, आतापर्यंत याच्या आधी कालपर्यंत कोणत्याही प्रकारची जिम्मेदारी नव्हती माझ्यावर. आता माझ्यावर संघटनेने चांगली जबाबदारी टाकलेली आहे. विलासजी पैलवान असतील, ते माझे चांगले मित्र होते. आता सुद्धा चांगले आमचं बोलण्यामधून ज्या काही घडामोडी घडल्या, मिसअंडरस्टँडिंग होती, ती कुठे बाजूला ठेवून या बैलगाडा क्षेत्राला चुकीचा वळण नको आणि आपल्यामुळे बैलगाडा क्षेत्र कुठेतरी हा मागे नाही गेला पाहिजे. या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्याला भरपूर प्रेम दिलेलं आहे. आज पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, अखंड हिंदुस्थानातून सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे. तर कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग झाली होती. त्या मिसअंडरस्टँडिंगमुळे काही वादविवाद झाले. खरं बोलायला गेलो तर या वादविवादांमुळे आज विलासजी पैलवान असतील, त्यांचं आणि माझं चांगलं फोनवर बोलणं झालं आणि जे संघटनेच्या माध्यमातून जे पदाधिकारी आहेत, ज्येष्ठ बैलगाडा मालक आहेत, सगळ्यांचे फोन झाले. सगळ्यांचे म्हणजे असे दिग्गज जेवढे आहेत बैलगाडा मालक, आज सांगायला गेलो तर शेवाय आबा झाले, त्याच्यानंतर धनाजी तात्या झाले, वकील आबा झाले, त्याच्यानंतर मांगडे तात्या झाले. म्हणजे सगळ्यांचेच फोन झाले, असा कोणीच नाही राहिला. एम नाना झालाय वापस. त्याच्यानंतर जेवढी आपली टीम आहे, प्रत्येकाने एकच म्हणणं होतं का भाई हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पण आता मला पदावरती कुठेतरी विराजमान व्हायला लागलं, पद स्वीकारलं गेलं मीनी. आता मला या सगळ्या गोष्टीमध्ये पडता नाही येणार, जेणेकरून मीच हे वादावाद जर केले तर या बैलगाडा क्षेत्रामध्ये माझं जो पद आहे त्या पदाचा मी कुठेतरी गैरवापर करतोय असा मला दिसून येईल. म्हणून मी माझे जे वापरलेले जे शब्द आहेत ते कुठेतरी मागे घेतो आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपलं एक कुटुंब आहे, आपण सगळे भाऊ भाऊ आहेत. म्हणून कोणीच कोणाला कधी ट्रोल नका करू, कोणी कोणाला वाईट नका बोलू. आपण सगळे या बैलगाडा क्षेत्रामध्ये भाऊ भाऊ आहेत. याच्यानंतर आपण कालही मित्र होतो, आजही मित्र आहे. याच्या पुढे सगळ्यांना आपल्याला एकत्र राहून हा बैलगाडा क्षेत्र कसा उंचावर जाईल त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि एकत्र राहायचं आहे आपल्याला. कुठेतरी हा संदेश युवा पिढींसाठी चांगलं राहील. कुठेतरी माझ्या तोंडातून या विलासजी पैलवान असतील, त्यांच्या वाणीतून काय चुकीचे अपशब्द गेले असतील तर जेवढे बैलगाडा मालक असतील, शेतकरी वर्ग असेल, तर तिथे मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण की जिथे आपल्या चुक्या होतात तिथे नक्कीच आपण दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे. कोणी दिलगिरी व्यक्त करून छोटा नसतो होत, कोणी मोठा नसतो होत, पण दिलगिरी करण्यासाठी पण काळीच एक सच्चा लागतो आणि त्यानुसार मी या बैलगाडा क्षेत्रासाठी आज चांगलं योगदान, चांगलं प्राधान्य देण्यासाठी मला पद दिलेलं आहे. त्या पदाचा मी कोणत्याही प्रकारचा गैरवापर करणार नाही, चांगलं काम करेल. त्या चांगल्या कामाकरिता मी जे आमचं झालेलं कालपर्यंत भांडण होतं ते भांडण कुठेतरी आमचं मिटलेलं आहे. कारण की त्याच्यामध्ये जी युवा संघटनेचे 2 ते 1 शिवराज भाऊ आहेत आणि 1 गणेश भाऊ आहेत. या लोकांनी बिचाऱ्यांनी म्हणजे लाईनवर घेऊन खूप मेहनत केली हे वाद मिटवण्यासाठी. पैलवानांना पण लाईनवर घेतलं, मला सुद्धा लाईनवर घेतलं. ओगलेवाडीचे उदयदादा होते. या उदयदादांचा कुठेतरी मी उल्लेख करायचा विसरलो होतो. खरं तर उदयदादांनी पण माझ्याकडे एक शब्द टाकला होता का राहुलभाई हा विषय कुठेतरी संपला पाहिजे, मिटला पाहिजे. खरं तर या सगळ्यांचाच मी जेवढे वरिष्ठ आहेत सगळ्यांचा मान सन्मान ठेवून हा विषय कुठेतरी मी संपवलेला आहे, हे वाद मिटवलेला आहे. म्हणून या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आमचं संभाषण चांगलं करून दिलं आणि हे वाद कुठे मिटेल त्यासाठी त्या बिचाऱ्यांनी खूप प्रयत्न केले, तर त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. असे लोक बैलगाडा क्षेत्रामध्ये पाहिजेत आपल्याला. आणि नक्कीच जेव्हा याच्या आधी वाद झाले तेव्हा मिटवायला कोणी नव्हतं, पण हे वाद मिटवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून अखिल भारतीय बैलगाडा संघटना सगळेच पदाधिकाऱ्यांनी हे वाद मिटवण्यासाठी मला जे शब्द टाकले ते शब्दाचा मान सन्मान ठेवून
हा वाद मी इथे संपवलेला आहे, मिटवलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम. कुठे चुकलो असेल तर सांभाळून घ्या. बरोबर दादा. बघा ना, आज बघायला गेलं तर कुठेतरी हा बैलगाडा क्षेत्र चांगला चालावा त्याच्यासाठी एक मन मोकळेपणाने तुम्ही आता स्वतःहून बोलताय, खूप चांगलं वाटतं. आणि खरं तर या स्वभावाला तुमच्या फॅन लोक पण तेवढी आहेत. म्हणजे खरं तर माझी फॅन फॅमिली कुटुंब आहे ना, ती माझी ताकद आहे, हम्म, त्यांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादाखाली आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा बैलगाडा क्षेत्रामध्ये मी जातो शर्यत करायला, त्या टायमाला मी बोललो ना, 5 वर्षापासून 80 वर्षापर्यंत लहान मुलांपासून आजोबापर्यंत माझे सगळे सोबत असतात. खूप प्रेम दिलाय मला, म्हणून तो प्रेम कुठेतरी मला कमी होऊन नाही द्यायचा. जिम्मी सायंटिस्टिंग झाली होती, कारण की विलास पैलवान माझे खूप जुने मित्र आहेत, बरोबर. खूप जुने मित्र आहेत माझे. आणि एकदम जीवाभावाची जोडी, दोस्ती आमची, ते कुठेतरी संपवायला पाहिजे, कारण की याच्या आधीचा काल मी बघितलेला आहे. बरोबर. मग आता मला जर पदावरती जिम्मेदारी दिलेली आहे, आपण कुठेतरी भाऊ भाऊ म्हणून एकत्र येऊन काम करू, असंच मला तरी वाटतं. आणि मी नेहमीच एवढाच का मी कुठे चुकलो कधी तर मला डायरेक्ट एकतर फोन करा, नाहीतर मला घरी बोलवा तुमच्या, नाहीतर तुम्ही माझ्या घरी या चाय प्यायला, नाश्ता करायला, तर मी तरी येईल. बरोबर. पण कोणी डायरेक्ट स्टेटमेंट नका देऊ कोणत्याही प्रकारची. जर मी चुकलो असेल ना, मी तिथे माफी मागून माझे 2 पाय मागे घेऊन मी तो विषय तिथे क्लोज करणार. पण कोणी असं इज्जतीवर नका जाऊ, प्रत्येकाची आबरू आहे. आज पैलवानचा आणि माझा विषय झालं, पण काय झालं, मजा घेणारे भरपूर लोक आहेत सांगायला गेलो तर, पण कुठेतरी सुला करायला, सॉल्व्ह करण्यासाठी फार कमी लोक आहेत. आणि या सगळ्यांचा आदर्श घेऊन आपल्याला बैलगाडा क्षेत्र उंचावर नाही येत आहे, कारण की या बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रेम भेटलाय, ते मला कुठेतरी ते प्रेम गमवायचं नाही. असाच प्रेम, असाच आशीर्वाद कायम तुमच्या सगळ्यांचा राहू द्या. तुमचे उपकार, तुमचा आशीर्वाद जगामध्ये मी कधी विसरू शकत नाही. आणि पुन्हा एकदा सांगतो, संघटनेच्या माध्यमातून मला पद भेटलेलं आहे. जेवढी सिनियर मंडळी आहे त्यांचा आदर्श घेऊन, त्यांच्या पायावर पाय ठेवून कुठेतरी चांगलं काम करेल. चला दादा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणा, रायगड, मुंबई, पालघरमध्ये एक चांगलं मुख्य प्रवक्ता म्हणून तुम्हाला संबोधलेलं आहे, एका मोठ्या पदावर ठेवलेलं आहे. या पदाचा तुम्ही खूप चांगला एक खूप आभार व्यक्त करतो मी संघटनेचा. भले मला ओळखलं, लेट ओळखायला म्हणजे हे झालं का अशा व्यक्तिमत्वांची गरज आहे. अक्षरशः मला तर माझ्या मनात ध्यानात पण नव्हतं का मला कोणता पद भेटणार म्हणून, पण संदीप भाईंनी, अवी भाऊनी, या सगळ्या टीमनी मनामध्ये ठेवलं होतं का कुठेतरी आपल्याला अशा व्यक्तिमत्वांची गरज आहे का त्यांना घेऊन आपल्याला, एकामेकाला घेऊन आपल्याला काम करायचं आहे. तर ती काम करण्याची संधी दिली तर मी नक्कीच त्या संधीचं सोनं करेल. चला, या पदासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद दादा.